श्री स्वामी समर्थ. आज काय गुढीपाडवा असल्यामुळं आंघोळ वगैरे करून ओवीचा मेकअप केला. मेकअप केल्यानंतर अशी काही कारनामे करत बसती या. बरं झालं स्टँड पाडला नाही. मग काय केस बांधले वरती ओले असल्यामुळे, टिकली वगैरे लावली, मेकअप वगैरे केला. मग नंतर ताईंचा फोन आल्यावर मग काय ताईंच्या घरी निघालेले. मग काय ताई डोसा बनवत असल्याने ताई मला बोललेले मला काय डोसा जमना झाला, मग मला बनवून दे. मग मी पण बनवायला लागलेले. मी म्हणलं आता मला जमतो का नाही, पण एकदा ट्राय करून बघावं म्हणलं. मग काय घेतला बनवायला. त्याच्यावर ठेवलं मग झाकण, मग ठेवलं थोडा वेळ वाफेवर. मग वाफेवर व्हाईसपर्यंत आपलं तेल वगैरे काढून घेतलेलं, तेल संपलेलं. 10-15 मिनटं वेट ठेवा म्हणलं. मग मला वाटलं काय चिपकलेलं काय. मग काय नाही, चांगला निघलेला. वरती काठ सगळे सुटलेलं. मग काय काढत बसलेले, तोवर आमच्या मॅडमबाईचं चाललेले कारनामे. मी बनसपर्यंत ताई त्यांना चांगलंच नादवत बसलेलं. दोघींना पण खांद्यावर घेऊन खेळत बसलेल्या. दोघी पण खेळतात पण भांडतात पण. मग काय आमच्या ओळीचे असे काही नाटकं चालू होते झोपायसारखे. मग काय झाले डोसे. मग तेवढ्यात दीदीचं तिच्या मम्मीचा मेकअप करायचं काम चालू. मग काय डोसे घेतलेले खायला. हे असं खाणं चाललेलं ओवीचं सोहमचं. आणि तिथनं मग घेतल्या पोळ्या करायला. ताई मला बोललेले मला तू लाटून दे, मी शेकून घेते. मग काय ताईंना लाटून दिले बसलेले. मी काय गुढीपाडव्याच्या पोळ्या वगैरे बनवल्या नाही. ओवीच्या ह्यानं मला काही बनवणं होत नाही. ओवी खूप दमवते, त्यामुळे मी पण नाही बनवायला घेतलेलं. मग काय आमच्या अशा पोळ्या काय टम फुगलेल्या एवढ्या अशा. म्हटलं ओवी झोपलेली तर फास्टमध्ये आपल्या पोळ्या वगैरे करून मग काय जेवायला बसलं. ताईंचं चाललेलं आरतीत जेवून घे, माझं चाललेलं नको ताई, तरी पण ताईनं मला वाढून दिलेलं. मग